मला बोलायला हरकत नाही, कारण हिंदुत्वाचा विषय सुद्धा तसाच आहे खरं म्हणजे. पण ओव्हरऑल काय गंमत आहे की सावरकरांचं हिंदुत्व हे पुस्तक तुमच्यापैकी किती जणांनी वाचलं आहे मला माहिती नाही, मला शक्यता कमी आहे की तुम्ही ते पुस्तक स्वतःहून वाचलं असेल. पण सावरकरांचं हिंदुत्व, आज हिंदुत्व आपण ओव्हरऑल भारतभर जे बघतोय, जे हिंदुत्वाची लाट आपल्या देशामध्ये आलेली आहे, या सगळ्या भूमिकांमधनं सावरकरांचं हिंदुत्व काय होतं आणि आज आपण जे हिंदुत्व आचरणात आणलं पाहिजे, ज्या हिंदुत्वाबद्दल आपण बोललं पाहिजे, ते हिंदुत्व काय आहे हे थोडंसं सोपं करून आपण समजून घेतलं पाहिजे असं एक मला वाटतं, आणि ते मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार. आता गंमत अशी आपल्याकडे की हिंदुत्वाची व्याख्या आपल्याकडे खूप लोकांनी केलेली आहे. म्हणजे मला वाटतं सावरकरांनी जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या केली त्याच्या आधी 100-150 व्याख्या आपल्याकडे हिंदुत्वाच्या केलेल्या होत्या. पण तरी सावरकरांना असं का वाटलं की बाबा आपण हिंदुत्वाची व्याख्या पुन्हा एकदा करायची गरज आहे. व्याख्या किंवा या सगळ्या भानगडीमध्ये मी फारसा पडणार नाहीये, त्याच्याबद्दल आपण फार खोलात जाणार नाही. पण 19व्या शतकामध्ये एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. 19व्या शतकामध्ये किंबहुना 18व्या शतकात जेव्हा ब्रिटिशांचं आक्रमण आपल्यावरती आलं, ब्रिटिश राज्य सुरू झालं, त्याच्यानंतर देश हा संविधानाच्या मार्गाने स्वतंत्र होणार होता. आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशामध्ये कुठला राजा किंवा राज्यकर्ता असा येणार नव्हता, हे लक्षात घ्या. पहिली वेळ आहे 1947ला आपल्या देशामध्ये कुठल्याही राजाचं राज्य नाही आलं. जे राज्य आलं ते लोकशाहीचं राज्य आलं. आणि मग ते लोकशाहीचं राज्य आल्यानंतर त्या लोकशाही राज्यामध्ये हिंदूंनी कसं वागलं पाहिजे, त्या लोकशाही राज्यामध्ये हिंदुत्ववादी म्हणून आपण काय केलं पाहिजे, याबद्दलचं एक भान, याबद्दलचं एक ट्रेनिंग असणं त्या काळच्या माणसांना आवश्यक होतं. की आपण एखाद्या गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन करतो ना, की आपल्याला नागरिकशास्त्र हा एक विषय शिकवला जातो शाळेत, बरोबर. आता हा नागरिकशास्त्र हा विषय कसा असतो, 40 मार्क भूगोलाला, 40 मार्क इतिहासाला आणि 20 मार्क नागरिकशास्त्राला. जो या देशामध्ये 18 वर्षाचे झाल्यानंतर जो मतदानाचा अधिकार मिळतो, तो अधिकार मरेपर्यंत म्हणजे साधारण 70 वर्षापर्यंत वापरायचा आहे. तो अधिकार ज्या शास्त्रामुळे कळणार असं नागरिकशास्त्र, तेच आपल्याकडे सगळ्यात कमी गुणांना सांगितलेलं. त्या नागरिकशास्त्रावर आपण अजिबात लक्ष देत नाही. ते नागरिकशास्त्र प्रत्येक भारतीयाला आधी समजावून सांगा आणि मग तुम्ही भारतामध्ये लोकशाही आणा, असं सावरकरांचं मत होतं, लक्षात घ्या. मुळात लोकशाही, अशा पद्धतीची लोकशाही, निवडणुका घेणारी लोकशाही आपल्या देशामध्ये पूर्वी अस्तित्वात नव्हती. त्याच्यामुळे ती लोकशाही जर आपल्या देशामध्ये येते तर हिंदूंना, जे या देशामध्ये तेव्हा बहुसंख्य होते, आताही बहुसंख्य आहे, त्या हिंदूंना त्यांच्या राजकीय अधिकारांची जाणीव पाहिजे की नाही. जसं स्पेसिफिकली 18 वर्षाच्या खालच्या मुलांना आपण निवडणुकीचा अधिकार दिलेला नाहीये, तर तेव्हा ती निवडणूक, ती सगळी निवड प्रक्रिया माहिती करून घेण्यासाठी जी लोकशाही अस्तित्वात असते, जी शिकून घेणं आवश्यक होतं. दुर्दैवाने आपल्याकडे लोकशाहीचं ट्रेनिंग असं झालेलंच नाही. झालंय का असं कुठे? असं झालेलं नाही आपल्याकडे लोकशाहीचं ट्रेनिंग आपल्या इतिहासामध्ये, असं उदाहरण नाही कुठे. अशा परिस्थितीमध्ये हिंदूंनी लोकशाही राज्य जे येत आहे त्या राज्याला कसं सामोरं जायचं, लोकशाहीला कसं सामोरं जायचं आणि हिंदू म्हणून स्वतः पॉलिटिकली कसं उभं राहायचं हे सांगणारा एकच नेता 19व्या शतकात झाला, आणि तो नेता म्हणजे सावरकर. हिंदूंना त्यांच्या राजकीय अधिकाराची जाणीव करून द्या हे सावरकर सांगत होते. आणि का सांगत होते हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. हिंदूंना राजकीय अधिकारांची जाणीव नव्हती म्हणून या देशावरती सातत्यानं आक्रमण होत गेली. लक्षात, या देशामध्ये शिवाजी महाराज येण्याच्या आधी 300 वर्ष मुघलांनी जे राज्य केलं, कारण आमच्या राजकीय अस्मिता जाग्याच नव्हत्या. आमच्या ज्या सगळ्या अस्मिता होत्या त्या धार्मिक अस्मिता होत्या. आम्ही जे हिंदुत्व हे शब्द प्रचलित वापरायचो ते सगळे धार्मिक अर्थापुरते मर्यादित होते, हे लक्षात घ्या. त्याला राजकीय स्थान पहिलं शिवाजी महाराजांनी दिलं. शिवाजी महाराजांनी राजकीय दृष्ट्या हिंदुत्व जागं केलं आणि मग ते राजकीय हिंदुत्व पुढे पेशव्यांनी वाढवलं. ते राजकीय हिंदुत्व पुन्हा इंग्रजांचं राज्य आलं. कट त्याच्यानंतर सांगणारा एकमेव माणूस म्हणजे सावरकर आहे. शिवाजी महाराजांनंतर राजकीय हिंदुत्वाबद्दल बोलणारे सावरकर एकटे, आणि त्यांनी ते हिंदुत्व नावाचं पुस्तक, मी आता म्हणालो ना, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलं, तसं हिंदुत्व नावाचं 100 पानांचं छोटंसं पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये लिहिलंय.
आणि काय सावरकरांच्या पुस्तकाची विलक्षण जन्म कहाणी आहे बघा. म्हणजे अंदमानामध्ये सावरकरांनी ज्या कविता लिहिल्या त्या कविता ते अंदमानात असताना इथे मुंबईत प्रकाशित झालेल्या होत्या. रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये सावरकर होते आणि त्यांनी हिंदुत्व नावाचा इंग्रजीमध्ये प्रबंध लिहिला आणि तो इंग्रजीमध्ये लिहिलेला प्रबंध गुपचूप त्यांनी त्या कारागृहाच्या बाहेर पाठवला आणि तो बाहेर पाठवल्यानंतर तो रत्नागिरीहून थेट अख्खा महाराष्ट्रात, रत्नागिरी कुठे बघा महाराष्ट्राच्या नकाशावरती आणि नागपूर कुठे बघा, नागपूरवरून म्हणजे रत्नागिरीहून ते पुस्तक गेलं नागपूरला, त्या पुस्तकाचं हस्तलिखित गेलं नागपूरला आणि नागपूरला सावरकरांच्या अभिनव भारतामधले केळकर नावाचे एक गृहस्थ होते. त्या केळकरांनी, ते सावरकरांचे नातेवाईक सुद्धा होते दूरचे, पण ते त्यांच्या अभिनव भारत संघटनेचे आणि सदस्य होते, सभासद होते. आणि गंमत अशी झाली की ते रत्नागिरीच्या कारागृहातनं बाहेर पाठवलेलं पुस्तक नागपूरला, सावरकर कारागृहातच आहेत रत्नागिरीमध्ये, आणि ते पुस्तक नागपूरला छापलं गेलं आणि ते छापलं गेलं हिंदुत्व हे टायटल आणि त्याचा लेखक कोण, तर टोपण नाव आहे मराठा. मराठा या टोपण नावाने सावरकरांनी लिहिलेलं हिंदुत्व हे पुस्तक छापलं गेलं. मोपल्यांचं बंड, अर्थात मला काय त्याचे हे पुस्तक सावरकरांनी नंतर मोपल्यांच्या त्या सगळ्या क्रूर अत्याचार त्यांनी जो हिंदूंवरती केला त्याच्यावरती लिहिलं. किती म्हणजे मी म्हणलो ना दुर्दैवी माणूस, स्वतः लिहिलेलं पुस्तक स्वतःच्या नावाने छापण्याची पण उभा या माणसाकडे नव्हती. मोपल्यांच्या बंडावरती सावरकरांनी जे पुस्तक लिहिलं त्याची पहिली आवृत्ती माझ्याकडे, ती पहिली आवृत्ती जर तुम्ही काढून बघितली ना त्याच्यावर सावरकरांचं लेखक म्हणून नाव नाहीये, नाव त्यांच्या भावाचं आहे. कारण सावरकरांना ते लिहिता येत नव्हतं, सावरकरांवरती लिहिण्याची बंदी होती, म्हणून ते पुस्तक अशा भाषेत. जे लोक म्हणजे आता मंजुषाताईंनी तो मुद्दा जो सांगितला की आक्षेप घेतात, आक्षेप घेतात, आक्षेप घेतात, पण त्या आक्षेप घेण्याच्या काळामध्ये सावरकरांनी जे काम करून ठेवले ते लोकांना माहितीच नाही. तुम्हाला मी गंमत सांगतो, रत्नागिरीला सावरकरांना स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं. स्थानबद्ध करणं म्हणजे काय, तर रत्नागिरीच्या ज्या तुरुंगामध्ये सावरकर 2.5 वर्ष होते, त्या 2.5 वर्षांनंतर सावरकरांना असं सांगितलं गेलं की आता तुम्ही तुरुंगात न राहता रत्नागिरीमध्ये तुमच्या तिथे एका घरामध्ये राहा आणि त्या घरामध्ये राहत असताना रत्नागिरी शहराच्या बाहेर, रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही. जायचं असेल तर कलेक्टरची परवानगी घ्यायला लागेल. तुमच्या घराबाहेर पहारे असतील पण तुम्ही तुमच्या घरात तुमच्या माणसांसोबत राहू शकता. म्हणजे त्यांची मुक्तता झाली होती असं समजण्याचं कारण नाहीये. 1911 साली त्यांना जी अटक केली तिथनं 10 वर्ष 21 पर्यंत अंदमानामध्ये, तिथनं पुन्हा 2.5 वर्ष रत्नागिरीमध्ये, नंतर पुण्याला येरवड्यामध्ये, असा सगळा प्रवास झाल्यानंतर पुढची पुन्हा 13 वर्ष सावरकरांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं. या ठिकाणावर तुम्ही बाहेर जायचं नाही, तुम्ही राजकीय विषयांवरती लिहायचं नाही. म्हणजे 1911 ते 1937 अशी 27 वर्षांची एक जन्मठेप आणि 2 वर्ष सावरकरांनी भोगली आहेत बरं का. मग एका जन्मास एक जन्मठेप असा न्याय असेल तर ती एक जन्मठेप त्यांची भोगून झाली आहे, त्यांच्यावरती आक्षेप घेण्याचं तुम्हाला काहीच कारण नाही. हे सांगितलं पाहिजे स्पष्टपणे. तर सांगायचं होता की जेव्हा सावरकर त्या रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध आहेत तेव्हा त्यांना राजकीय दृष्ट्या लिहिण्यावर बंदी आहे आणि तिथपासून या हिंदुत्व प्रकरणाचा कुठेतरी एक खुलासा व्हायला सुरुवात झालेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रत्नागिरीला सावरकर आहेत आणि तिथे एका मासिकामध्ये, एका साप्ताहिकामध्ये सावरकरांनी लिहिलेले लेख छापले जात आहेत. ते लेख राजकीय विषयांवरचे आणि ते लेख कुठल्या विषयांवरचे, त्या काळामध्ये जे हिंदू मुसलमानांचे दंगे होत आहेत त्या दंग्यांवरती सावरकर लेख लिहित आहेत. आता गंमत बघा, सावरकरांचं हस्ताक्षर ब्रिटिश पोलिसांना माहिती आहे, सावरकरांचं हस्ताक्षर ब्रिटिश गुप्तहेरांना माहिती आहे. अशा वेळेस रत्नागिरीच्या घरामध्ये सावरकरांना भेटायला जी तरुण मुलं यायची त्या तरुण मुलांकडनं सावरकर काय करायचे, ह्या तेव्हा ते लॅपटॉप्स नव्हते, कम्प्युटर्स नव्हते, सावरकरांनी हस्तलिखित करून ठेवलेले लेख त्या तरुण मुलांकडनं त्यांच्या लिपीत लिहिले, त्यांच्या अक्षरात लिहिले जायचे. मग तो मुलगा तो लेख त्या संपादकांना नेऊन द्यायचा आणि मग त्या संपादकांना तो लेख नेऊन दिल्यानंतर कुठल्या तरी वेगळ्याच टोपण नावानं तो लेख छापला जायचा. अशा पद्धतीने सावरकरांनी स्थानबद्ध असताना काय केलं त्याची उत्तरं ही आहेत. मग सावरकर स्थानबद्ध होते आणि त्यांनी लिहिलेलं 1857चं स्वातंत्र्य समर पंजाबी भाषेत प्रकाशित झालं. कसं झालं हा प्रश्न नाही पडत आपल्याला. भगतसिंगांची आणि सावरकरांची भूमिगत रत्नागिरीला भेट झाल्याचे काही जण उल्लेख सांगतात. ती कशी झाली हे माहिती नाही आपल्याला. सावरकर स्थानबद्ध असताना सावरकरांनी सगळ्यात मोठं काम केलेलं आहे ते म्हणजे हिंदूंना जागं करण्याचं काम. हिंदूंना जागं करण्याचं काम राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर या माणसाने केलं. याचा अर्थ विचार करा, हा माणूस किती ग्रेट आहे.
मी याद्या आणल्यात तुमच्यासाठी मुद्दाम, पुरावेने बोलतो म्हणून सांगतो तुम्हाला. मी ज्या याद्या आणल्या आहेत ना ते तुम्हाला वाचून दाखवतो की आता कल्पना करा 1924 पासून सावरकर रत्नागिरीमध्ये आता स्थानबद्ध आहे. हे हिंदुत्व दोन बाजूंनी आपल्याला समजून घ्यायचंय. मग पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की का असं वाटलं सावरकरांना हिंदुत्वाबद्दल आपण सांगावं. देश स्वतंत्र झाला 1947ला आणि हिंदूंना त्यांच्या राजकीय हक्कांबद्दल जाणीव असावी याचं काम सावरकरांनी 1924च्या आधी सुरू केलंय. हा माणूस किती पुढे चालत होता काळाच्या. सावरकरांचा एक सत्कार झाला तेव्हा तो सत्कार कम्युनिस्ट लोकांनी केलेला होता आणि त्या कम्युनिस्ट लोकांनी जेव्हा सत्कार केला 1938-40च्या सुमारात तो सत्कार झालेला असेल. तो सत्कार झाला तेव्हा ते कम्युनिस्टांचे प्रतिनिधी उभे राहिले आणि ते म्हणाले की आज आम्ही ज्या सावरकरांचा सत्कार करतोय ते सावरकर 1910 सालचे सावरकर आहे. ते सावरकर क्रांतिकारक सावरकर आहे. आमच्या भूमिकेतनं आम्ही क्रांतिकारक सावरकरांचा सत्कार करतोय. आता जे हिंदुत्वाचा उद्गार करणारे सावरकर आहेत ना ते सावरकर आम्हाला मान्य नाही. आम्ही जो सत्कार करतोय तो त्या क्रांतिकारक सावरकरांचा सत्कार आहे असं तुम्ही समजा. असं ते पुढारी उठले, ते बोलले आणि खाली बसले जाऊन. आणि त्याच्यानंतर सावरकर बोलायला लागले सत्काराला उत्तर द्यायला. सावरकरांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात अशी केली मित्रांनो की मी 1910 साली जे सांगत होतो ते पटायला ते कळायला मध्ये 30 वर्ष जाऊ द्यावी लागली आणि 1910 सालचा सावरकर 1940 साली आता तुम्हाला पटतोय. 1940 सालचा सावरकर पटायला आणखी 30 वर्ष जाऊ द्यावी. हे शब्द आहेत सावरकरांचं. इतकी काळाच्या 4 पावलं पुढे असतात नाही माणसं तसे सावरकर होते. का होते? राजकीय परिस्थितीचा तुम्ही विचार करा की 19व्या शतकात हिंदुत्व म्हणजे काय, हिंदू म्हणून काय करायला पाहिजे याचं कोणाला जाणीव नव्हती, कोणाला भान नव्हतं. या काळामध्ये सावरकर हिंदुत्वाचा विचार करतात आणि सावरकर जेव्हा सुटून आले तेव्हा एक परिस्थिती राजकीय अशी होती. मी तुम्हाला आता 6 जानेवारीला सावरकरांची सुटका झाली आहे. 8 जानेवारीला सावरकर रत्नागिरीत आले. 2024ला आपण 100 वर्षांपूर्वीच्या गोष्टी सांगतो. 6 जानेवारीला सुटका, 8 जानेवारीला रत्नागिरी स्थानबद्धता आणि 23 जानेवारीला सावरकरांनी रत्नागिरीत पहिली हिंदू महासभेची शाखा सुरू केली. पहिली शाखा 23 जानेवारी रत्नागिरी. आणि का सुरू केली गंमत बघा. आता पहिलं कारण, ही कारण लक्षात ठेवा सगळ्यांनी. सावरकरांनी रत्नागिरीत हिंदू महासभेची शाखा सुरू केली. त्याला पहिलं कारण सावरकरांनी शाखा सुरू करण्याच्या आधीच घडलं होतं. 1920 साली अचानक आपल्या भारतामध्ये एक चळवळ सुरू झाली होती. ती म्हणजे खलिफ्याला पाठिंबा द्यायची खिलाफत चळवळ. त्यामुळे तुम्ही शाळेत ऐकलेली आहे ना खिलाफत चळवळ, तुम्हाला शिकवली असेल शाळेत. 8वी 9वी 10वीला ती खिलाफत चळवळ शिकवायचे. म्हणजे खिलाफत चळवळीला म्हणे गांधीजींनी पाठिंबा दिलेला होता. कोण कुठला तो आपल्या देशाचा नाही, मातीचा नाही खलिफा. आणि त्या खलिफाचं राज्य आता इंग्रज बळकवणार म्हणून भारतातल्या मुसलमानांना त्यांचा कंठ गाठून आलेला होता. त्यांना सोडले तिकडचा तो खलिफा आता त्याचं राज्य जाणार. त्याचं राज्य जाणार नाही यांच्या पुढे खाली आग लागायचं कारण काय. आणि त्याला पाठिंबा आमचे महात्मा गांधी देत आहेत. अशा पद्धतीच्या या सगळ्या राजकारणावरती आपल्याकडे कुणी काहीही बोलत नव्हतं. शांतपणे या देशातले मुसलमान त्या खलिफाचं गुणगौरव करत होते, कौतुक करत होते. आणि कुणीही हिंदू त्यांना प्रश्नच विचारत नव्हता की बाबा तो खलिफा या मातीतला नाही, तो खलिफा या देशातला नाही, पण ते खलिफाबद्दल तुम्हाला सहानुभूती असण्याचं कारण काय. असा प्रश्न इथे हिंदूंनी विचारण्याचं कारण नव्हतं. कोणीच विचारत नव्हता प्रश्न. असे इन्सिडेंट्स आहेत, 6 इन्सिडेंट्स आहेत ज्या इन्सिडेंट्समुळे सावरकरांना असं वाटलं की आपण पॉलिटिकली हिंदुत्व सांगावं. मी तुम्हाला मोपल्यांच्या बंडाबद्दल बोललो. मोपल्या मुसलमानांनी प्रचंड नरसंहार हिंदूंचा केला आणि तरी सुद्धा एकही हिंदुस्थानातला पुढारी मोपल्यांविरुद्ध बोलायला तयार नव्हता. तिसरा प्रसंग पुढे घडलेला आहे. सावरकरांनी हे सुरू केल्यानंतर स्वामी श्रद्धानंदांची अब्दुल रशीदनं हत्या केली आणि ती हत्या केल्यानंतर गांधींनी वर्तमानपत्रातनं त्या स्वामी श्रद्धानंदांना मारणाऱ्या अब्दुल रशीदचा भाई अब्दुल रशीद असा गुणगौरव परत उल्लेख केला होता. मला सांगा, देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले नेते ज्यांच्या हातामध्ये राष्ट्राची पकड आहे, इंडियन नॅशनल काँग्रेसची सगळ्यात मोठी चावी ज्या गांधींच्या हातात आहे, ते गांधीच जर हिंदूंविरोधात असं वागत असतील, ते गांधीच जर मुसलमानांचं लांगुलचालन करत असतील, तर पुढे काय. चौथा प्रसंग मी तुम्हाला सांगतो की बंगालच्या महापालिकेमध्ये
मुसलमानांना 60% जागा द्याव्या असा ठराव मंजूर झालेला होता आणि त्या ठरावाविरुद्धही भारतातला एकही नेता बोलत नव्हता. 5वा मुद्दा इथे आलेला आहे की सीमा प्रांतात कोहट इथं 20,000, आकडेवारी बघा, गुगल सर्च करा, कोहटचा अत्याचार, 20,000 हिंदूंवरती मुसलमान अत्याचार करत होते. आणि या विरुद्ध हिंदूंची बाजू लावणारा किंवा अशा प्रसंगी हिंदूंनी काय केलं पाहिजे असं सांगणारा एकही राजकीय नेता भारतामध्ये नव्हता. आणि 1923ला म्हणजे सावरकर सुटायच्या बरोबर 1 वर्ष आधी काकीनाडाला काँग्रेसचं एक अधिवेशन झालेलं होतं. आता 6वा प्रसंग फार मस्त आहे बरं का. काकीनाड्याला जे काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर नाव ऐकलं असेल, संगीत क्षेत्रातला फार मोठा माणूस होता, ज्यानं संपूर्ण वंदे मातरमला चाल लावलेली होती. आणि काँग्रेसच्या व्यासपीठावरती संपूर्ण वंदे मातरम गायला जाणार होतं 1923ला, म्हणजे सावरकर सुटायच्या 1 वर्ष आधी. ते तेव्हा कारागृहात आहेत, त्यांना ही बातमी असेल नसेल याचा विचार करू नका, पण माणूस किती हुशार आहे कल्पना. 1923च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर व्यासपीठावरती आले आणि त्यांनी लावलेले चालीत ते संपूर्ण वंदे मातरम गायला लागले. आणि त्या वंदे मातरम गाताना समोर मुसलमान लोक बसलेले होते आणि त्यांनी विरोध केला. ते म्हणाले काँग्रेसच्या व्यासपीठावरती वंदे मातरम तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि त्या अधिवेशनामध्ये त्या काँग्रेसच्या व्यासपीठावर पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर असं म्हणाले होते की इथे काँग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरम म्हणण्यापासून मला तुम्ही अडवताय, काँग्रेसचं अधिवेशन आहे काही एखादी मशीन आहे म्हणा. असे प्रसंग या देशात वारंवार घडतायत आणि हिंदूंची बाजू लावून धरणारा एकही राजकीय नेता नाही. अशा परिस्थितीत 1924 साली सावरकरांवरती पुन्हा एकदा असं सांगितलं जातंय की आता तुम्हाला अमुक अमुक काळासाठी राजकारणात भाग घेता येणार नाही. अशा काळात हिंदूंसाठी काहीतरी करावं, हिंदूंना त्यांच्या राजकीय हक्कांची जाणीव करून द्यावी. या भूमिकेतनं सावरकर हिंदुत्वाचा पॉलिटिकल सिद्धांत मांडतात. लक्षात घ्या, मी आता तुम्हाला ज्या 6 घटना सांगितल्या ते निवडक आहेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला मी सांगायला गेलो तर सावरकर जेव्हा मुक्त झाले पूर्णपणे 1937ला, त्यांच्यावरती सगळे निर्बंध ओपन झाले. अशा वेळेस सुद्धा 1924ला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती 1937ला होती. हैदराबाद आता आपण जे ओळखतो ना भागानगर, हैदराबाद मुक्तीसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस साजरा केला जातो. त्या तिथल्या नवाबांनी हैदराबादच्या तिथल्या हिंदूंवरती कलम जारी केलेली होती. हैदराबाद प्रांतामध्ये लोकव्यवहाराची भाषा ही मराठी नसेल, ती हिंदी नसेल, ती उर्दू असणार आहे. हैदराबाद प्रांतामध्ये हिंदूंना जर त्यांच्या एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असेल, अर्थात तो शासकीय सहभागातनं नाही, लोकसहभागातनं जरी तुम्हाला मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असेल तरी सुद्धा आमच्या राज्यात तुम्हाला तो करता येणार नाही. इस्लामिया युनिव्हर्सिटीमध्ये बहुतांश शिक्षण उर्दू भाषेमध्ये दिलं जाईल, ते हिंदी, संस्कृत किंवा मराठी भाषेमध्ये दिलं जाणार नाही. अशा पद्धतीचे फतवे किंवा आपले जे सण आहेत सगळे आपण उत्सव साजरे करतो ते सगळे उत्सव तुम्हाला जाहीरपणे रस्त्यावरती साजरे करता येणार नाही. ही गोष्ट 1938-39 ची मी तुम्हाला सांगतोय. ब्रिटिशांचं राज्य या देशात असताना हैदराबाद संस्थानात असे कायदे केले जातात आणि त्यांच्या विरुद्ध हिंदूंची बाजू घेऊन लढणारा एकही पुढारी नाही, एकही नेता नाही. अशा काळात नुकतेच राजकीय अटीतून मुक्त झालेले सावरकर जातात आणि तिथे 3,000 हिंदूंना जाऊन त्या हैदराबादच्या संस्थानाच्या नवाबाचा सगळा माज मोडून काढतात आणि भागानगरला एक निशस्त्र लढा हिंदूंच्या वतीने देतात. हे सावरकरांचं स्थानपद्धतीतनं सुटल्यानंतरचं मोठं काम आहे. इतकी हिंदूंची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे. म्हणून हा जो व्हॅक्युम, ही जी पोकळी तयार झाली आहे ना, हिंदूंचा नेताच आपल्याकडे नव्हता. तो हिंदुत्वाचा सिद्धांत मांडण्याचं काम सावरकरांनी केलं. कारण पॉलिटिकली हिंदुत्वाची बाजू मांडणार. मला सांगा 70 वर्षामध्ये 370चा कलम आपण का नाही सोडवू शकतो? सावरकरांचं हिंदुत्व काय आहे? गंमत तुम्हाला मी सांगतो काय आहे, सोप्या भाषेत सांगतो. 70 वर्षामध्ये या देशामध्ये मुसलमान बहुसंख्य होते का? नव्हते. 70 वर्ष या देशामध्ये राज्य जे होतं, राज्यकर्ते जे होते ते हिंदूच होते ना. पण तरी सुद्धा 70 वर्षामध्ये आपण 370चा प्रश्न सोडवू नाही शकलो. 70 वर्षामध्ये आपण बाबरी मशिदीचा प्रश्न सोडवू नाही शकलो. 70 वर्षामध्ये आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू नाही करू शकलो. याचं कारण हा प्रश्न नाही पडत, हिंदूच बहुसंख्य आहे. आणि आता लगेचच गेल्या 10, 12, 15 वर्षांमध्ये काय हे प्रश्न मार्गाला लागताय तो? आता काय व्हायला लागलंय? तेव्हाही आपणच होतो.
तुम्ही सगळेजण त्याच काळामध्ये वाढला, तेव्हा हे नाही झालं, आता का होत आहे? मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. त्याचं उत्तर सावरकरांनी सांगितलेल्या हिंदुत्वाच्या या जागरणामध्ये. ते उत्तर असं आहे मित्रांनो, की आपले हिंदू बहुसंख्य जरी असले ना, तरी त्यांना जोपर्यंत आपण काय करायचं हे कोणी सांगत नाही तोपर्यंत ते काही करत नाही. काशी विश्वेश्वराचं मंदिर जेव्हा औरंगजेबाने पाडलं, तेव्हा या देशामध्ये हिंदू बहुसंख्य नव्हते का? होतेच. जेव्हा प्रचंड आक्रमण आपल्याकडे झालं सगळं मुसलमानांचं, तेव्हा या देशात हिंदू बहुसंख्य होते का? नव्हते का? होतेच. ब्रिटिश या देशामध्ये आले, तेव्हाही या देशामध्ये हिंदू बहुसंख्य नव्हते का? होतेच. तरी पण त्यांनी आमच्या देशावर राज्य केलं ना. प्रश्न नाही पडत का आपल्याला की कसं काय बरं हे लोक राज्य करू शकले आपल्यावरती? आपणच होतो. मग अचानक एखादा लोकमान्य टिळक नावाचा माणूस आला आणि त्यांनी असं सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तेव्हाच्या 13 कोटी भारतीयांना कळत नव्हतं की हा आमचा पण आहे, पण त्यांना हे कोणतरी सांगायला लागलं. 400 वर्ष मुसलमानांचा पहिला, दुसरा, तिसरा बाबर येतच होता, 5वा बाबर येतच होता, सगळे येत होते मित्रांनो. पण एकट्या शिवाजी महाराजांना असं वाटलं की अरे नाही, ही तर माझी भूमी आहे आणि माझ्या भूमीवरती येणारे, आमची देवालय तोडणारे कोण आहे? हा प्रश्न शिवाजी महाराजांना पडला आणि त्यांनी पॉलिटिकली हिंदूंचं राष्ट्र, त्यांनी पॉलिटिकली हिंदवी स्वराज्य स्थापन करायचा विचार केला. त्यांनी फक्त तो विचार केला आणि तो विचार बरोबर पुढे 100-125 वर्ष पेशवाईच्या अस्तापर्यंत पुढे चालत राहिला. त्यांनी फक्त ती दिशा दिली, त्यांनी डायरेक्शन दिलं आपल्याला. ते डायरेक्शन 1924 साली सावरकरांनी या भारताला दिलं, ज्याच्यामुळं 100 वर्षांनंतर आज त्याची फळं आपल्याला दिसत आहेत. 100 वर्षांनंतर आज हिंदू जागा झाले. 100 वर्षानंतर आज हिंदूंना पॉलिटिकली कुठेतरी एक स्ट्रॉंग असं वाटायला लागले की नाही नाही, काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड होती. हे 100 वर्षांनंतर हिंदूंना कळायला लागले. हे त्यांना आधी कळतच नव्हतं. याचं कारण कुणीतरी हलवणारा माणूस लागतो, याचं कारण कुणीतरी निडरपणे सांगणारा माणूस लागतो ना. हिंदुत्ववादी सरकार या देशामध्ये आलं, त्याच्यानंतर आपल्याकडे हे सगळे बदल सुरू झाले ना. पण ते होण्यासाठी हिंदुत्ववादी सरकार या देशामध्ये यावं याची तयारी 100 वर्षांपूर्वी सावरकरांनी केलेली आहे. ती कशी ते मी तुम्हाला जाता जाता सांगणार आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो, मी पॉलिटिकली 6 कारणं तुम्हाला सांगितली सावरकरांची, आणि आता सामाजिक कारणं सांगतो पुन्हा 3, ज्याच्यामुळे सावरकरांना असं वाटलं की आपण हिंदुत्व या विषयावरती बोललं पाहिजे, आपण हिंदुत्व या विषयावरती सातत्याने सांगितलं पाहिजे. सावरकर जेव्हा अंदमानातून सुटले तेव्हा एक पहिला प्रश्न राजकीय नेतृत्व हिंदूंचं नाही, आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न सावरकरांना असा पडलेला होता की जरी एखादं राजकीय नेतृत्व तयार झालं तरी सुद्धा उद्या गडबड अशी होऊ शकते ना की हिंदू धर्माच्या अंतर्गत जातीभेदांमुळं कदाचित ती राजकीय दृष्ट्या एकत्रितपणे मोठ बांधली जाऊ शकत नाही. अशामुळे मग आपल्याला हा जो स्थानबद्धतेचा वेळ मिळालेला आहे, अशा वेळात हिंदूंमधल्या अंतर्गत जातीभेदांकडे आपण लक्ष द्यावं आणि ते जातीभेद मोडून काढावे. त्यांनी 2 फायदे आहेत सावरकरांचे. त्यांनी असं सांगितलं की हिंदूंमधले अंतर्गत जातीभेद नाहीसे झाले की कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या पंथाचा हे भेद राहणार नाही, आणि हिंदू म्हणून आपण एकत्र येऊ. आणि एकदा ते हिंदू आहोत, आपण हिंदू आहोत, हिंदू आहोत, हिंदू आहोत, आपण महार नाही, आपण बाग नाही, आपण मराठा नाही, आपण ब्राह्मण नाही, आपण हिंदू आहोत, ही जाणीव जर लोकांमध्ये विकसित झाली तर ते हिंदुत्व आणि मग राजकीय नेतृत्वाची पोकळी, अशा पद्धतीने दोन्हीचा मिलाप आपल्याला साधता येईल आणि पॉलिटिकली हिंदू म्हणून आपण एकत्र येऊ शकतो. ही खूप कमजोर गोष्ट होती आपल्याकडची. शौकत अलींनी सावरकरांना सांगितलं होतं की तुम्ही जे हिंदूंना सुधारण्याचं चळवळ सुरू केली ती बंद करा. ते म्हणाले तुम्ही जोपर्यंत हिंदूंना पाठवण्याची चळवळ बंद करत नाही तोपर्यंत आम्ही सुधारण्याची चळवळ बंद करणार नाही. इतकं तीक्ष्ण उत्तर त्यांनी दिलं होतं. हे का करावं लागलं? मग सावरकर रत्नागिरीला आले आणि मग रत्नागिरीला त्यांनी पतितपावन मंदिर सुरू केलं. मग सावरकर रत्नागिरीला आले आणि मग त्यांनी तिथे अस्पृश्यांची मुलं, महारामांची मुलं आणि ब्राह्मणांची मुलं एका शाळेत शिकू शकत नव्हती. सावरकरांनी त्या रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा सरकारी शाळांमध्ये सगळ्या जाती धर्माची मुलं, सगळे हिंदूंमधल्या सगळ्या उपजातींची मुलं एका वर्गात शिकू शकतील असे प्रयोग सुरू केले. बालपणात त्यांनी ते बीज रुजवायला सुरुवात केली. तिथे त्यांनी सावरकरांनी 500 पेक्षा जास्त विहिरी खुल्या करून दिल्या. तिथे सावरकरांनी पंक्ती लावल्या की कुठल्याही जातीचा माणूस यावा, त्यांनी जेवावं आणि त्यांनी जावं. तिथे सावरकरांसारखा इतका विद्वत कुलशेखर
सावरकरांनी उपहारगृह सुरू केलं, सावरकरांनी खानावळ सुरू केली. हे का केलं सावरकरांनी? आणि त्या खानावळीच्या गल्ल्यावर सावरकर बसले की तुम्हाला सांगतो. आणि त्या खानावळीच्या गल्ल्यावर बसल्यानंतर तिथलं अन्न स्वच्छ वातावरणामध्ये एक ब्राह्मण शिजवायचा नाही, कुणी महार शिजवायचा, कुणी मान शिजवायचा, दुसऱ्या जातीचा शिजवायचा आणि ते खायला सावरकरांच्या ओळखीची सगळी उच्चवर्णीय ब्राह्मण मंडळी यायची. हा प्रयोग सावरकरांनी तिथे का केला असेल? कारण एकदा आमच्या अंतर्गत भेदाभेद नाहीसे झाले की राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र होऊ शकू, आम्ही एक होऊ शकू. आणि दुसरं, आम्हाला नेतृत्व कसं असतं हे माहिती नाही, आमची बाजू घेणारं कोणी नाही, म्हणून हिंदू म्हणून जावं व्हायचं. हा दुहेरी प्रयोग सावरकरांनी सुरू केलेला आहे. आणि हा दुहेरी प्रयोग सुरू केल्यानंतर त्याला संघटनात्मक रूप दिलं पाहिजे हे सावरकरांच्या लक्षात आलं मित्रांनो. आणि तुम्हाला एक विलक्षण घटना आहे, आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपल्याला ही माहिती नाही. रत्नागिरीला सावरकर गेले आणि 6 महिन्यात तिथे प्लेगची साथ आली बरं का. आणि रत्नागिरीला प्लेगची साथ आल्यानंतर रत्नागिरीच्या जवळ गणपतीपुळ्याच्या दिशेने शिरगाव नावाचं एक गाव आहे. त्या शिरगावचे दामले म्हणून एक गृहस्थ सावरकरांकडे आले आणि दामले नावाचे गृहस्थ सावरकरांकडे आले. ते म्हणाले, रत्नागिरीमध्ये आता प्लेगची साथ आलेली आहे, तुम्ही काही दिवस आमच्या घरी राहायला या. सावरकर म्हणाले, ठीक आहे, पण तुमच्या घरी राहायला तेवढी जागा आहे का? त्यातल्या त्यात मी असा कैदी माणूस, मला सरकारची परवानगी घ्यायला लागली. त्यांनी तिसरी परवानगी वगैरे मिळवली आणि ते दामलेंच्या घरामध्ये राहायला लागले. तुम्ही शिरगावला कधी गेलात ना तर जा, दामलेंचं घर तसंच आहे. दामले फार आदरातिथ्याने त्यांचं घर दाखवतात, त्यांना अभिमान आहे सावरकर त्यांच्या घरी राहून गेल्याचा. तर ते दामलेंच्या घरामध्ये गेल्यानंतर आपण प्रवेश केला की डाव्या बाजूला त्यांचं पूर्वी धान्य गोठवण्याचे जागा होती, धान्य साठवण्याची जागा होती. आणि त्या धान्य साठवण्याच्या जागेमध्ये त्या दामलेंनी असं केलं की आता सावरकरांना थोडीशी वेगळी जागा पाहिजे, त्यांना कुठे ठेवायचं, तर ती धान्य साठवण्याची जागा मोकळी केली. आणि त्या धान्य साठवण्याच्या जागेत साधारणतः ती जी खोली असेल ना, मी तुम्हाला सांगतो 7 बाय 7 एवढी पण ती खोली नसते, इतकी छोटी खोली. त्याला एकच अशी बारीक खिडकी. त्या धान्य साठवण्याच्या जागेत सावरकर 6 महिने राहिले. आणि सावरकर तिथे राहत आहे ही बातमी नागपूरच्या केशव बळीराम हेडगेवारांना कळली. त्यांनी सावरकरांबद्दल ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं. याचं कारण ते जेव्हा डॉक्टरकीचं शिक्षण घेत होते तेव्हा सावरकरांचे लहान भाऊ बाळाराव सावरकर हे त्यांचे सहअध्यायी होते, वर्गमित्र होते त्यांचे ते. आणि ते सावरकरांना ओळखत होते आणि ते त्यांच्या मित्रांसह नागपूरहून रत्नागिरीला आले. ते नागपूरहून रत्नागिरीला आले आणि त्या रत्नागिरीच्या 6 महिन्यांच्या काळात मुक्त ते मार्चमध्ये आले. आणि फेब्रुवारीमध्ये सावरकरांनी त्या 6 महिन्याच्या काळामध्ये त्या 7 बाय 7च्या बारक्या खोलीमध्ये एक पुस्तक लिहिलेलं होतं, त्याचं नाव आहे हिंदू पदपादशाही. ज्या हिंदू पदपादशाही पुस्तकामध्ये सावरकरांनी हिंदूंचा इतिहास लिहिला आहे. तो इतिहास शिवाजी महाराजांच्या आधीपासून मुसलमानांचं जे आक्रमण झालं तिथपासून ते पेशवाईपर्यंतचा इतिहास आहे. त्या सगळ्या इतिहासाबद्दल केशव बळीराम हेडगेवारांची आणि विनायक दामोदर सावरकरांची चर्चा त्या शिरगावच्या त्या लहानशा खोलीत झाली मित्रांनो. मार्च मध्ये ही चर्चा झाली आणि ते पुढे गेले आणि 1925 साली त्यांनी एक छोटीशी संस्था सुरू केली जिचं नाव होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात करताना सावरकरांचे जे मोठे भाऊ होते, आता कुणीतरी एखादी संघटना सुरू करते, संस्था सुरू करते, त्यांना बळ दिलं पाहिजे, पाठबळ दिलं पाहिजे. म्हणून सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर त्यांच्या हिंदू युवक दल नावाच्या 40 शाखा विदर्भामध्ये कार्यरत होत्या. आणि त्यांनी निस्पृहपणे हिंदू युवक दलाच्या 40 शाखा हेडगेवारांना ते असं म्हणाले की आता तू काय कर, तू इतकं छान हिंदूंच्या संघटनाचं काम सुरू केलंस ना, त्या 40 शाखा मी तुझ्या संघामध्ये ट्रान्सफर करतो, संघामध्ये विलीन करतो. आणि केशव बळीराम हेडगेवारांना अशा पद्धतीने सुरुवातीच्या काळात सावरकरांच्या बंधूंनी सहकार्य केलं. आणि त्यांच्या मनात एकच सुरुवातीमध्ये RSSच्या शाखेमध्ये हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे सावरकरांचं बीज पेरलं गेलेलं होतं. त्या हेडगेवारांनी सावरकरांचं हिंदुत्व नावाचं पुस्तक वाचलेलं होतं, ज्याच्यामध्ये सावरकरांनी लिहिलंय की का असं घडलं. हिंदुत्व नावाचं पुस्तक आपण जरूर वाचा,
त्याच्यात त्यांनी हिंदू हा शब्द कसा मिळाला, मग त्या सप्त सिंधूचं हप्त हिंदू कसं झालं, सिंधूवरून हिंदू हे नाव कसं पडलंय, सगळं लिहिलंय, इतकं सुंदर लिहिलंय. पण सावरकरांनी राजकीय दृष्ट्या हिंदुत्व कसं शोधलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात त्यांनी खूप महत्वाचा एक प्रसंग मांडलेला आहे. तो प्रसंग आपण ऐकून घेऊन त्याच्यात हिंदुत्व समजून जातं सावरकरांचा. त्यांनी काय, आणि हिंदू पदपादशाही आणि सावरकरांनी लिहिलेलं हिंदुत्व हे दोन्ही हेडगेवारांनी वाचलेलं आहे बरं का. या पार्श्वभूमीवर हे किती महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगतो. औरंगजेब जेव्हा राजा झाला, त्याच्या वडिलांना त्यांनी मारलं आणि तो राजा झाला, तेव्हा त्याचा एकमेव प्रतिस्पर्धी होता दारा शुको, बरोबर. दारा शुको त्याचा भाऊ. दारा शुको आणि औरंगजेब यांच्यामध्ये लढाई होती, कोण दिल्लीचा बादशाह बनणार, कोण दिल्लीचा तख्ताधीश बनणार. अशा वेळेस दारा शुकोच्या सैन्यामध्ये दोन राजे लढत होते. एक होते जयपूरचे राजे मिर्झा राजे जयसिंग, आणि दुसरे होते उदयपूरचे राठोड. जयसिंग आणि राठोड या दोन प्रमुख सत्ता या सगळ्या भांडणामध्ये औरंगजेबाच्या भावाच्या बाजूनी म्हणजे दारा शुकोच्या बाजूने लढत आहे. आता गंमत अशी आहे ना की युद्धात एका निर्णायक प्रसंगी हे दोन भाऊ लढता लढता अचानक दारा शुकोचं पारडं जड व्हायला लागलं. आणि जेव्हा दारा शुकोचं पारडं जड व्हायला लागलं तेव्हा उदयपूरचे महाराज आणि जयपूरचे महाराज या दोघांनी बाजी पलटवली आणि ते दारा शुकोला सोडून ते गेले औरंगजेबाच्या बाजूने. आणि दारा शुकोचा पक्ष अगदी कमजोर झाला, ते औरंगजेबाच्या बाजूने आले आणि औरंगजेब दिल्लीचा बादशाह झाला, ज्याने पुढे काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं. आता मला सांगा, राजस्थान मधल्या दोन प्रमुख हिंदू राजसत्ता जर त्या काळात किंग मेकर होत्या तरी सुद्धा हिंदूंना पॉलिटिकली असं का वाटू नये? राजस्थान मधल्या त्या सगळ्या मेवाड राजांना असं का वाटू नये की आपण एकमेकांमध्ये लढण्यामध्ये, एकमेकांमध्ये भांडण्यामध्ये एनर्जी वेस्ट करण्याऐवजी आपण सगळे जाऊ आणि त्या दिल्लीच्या बादशाहाला खाली खेचू, असं त्यांच्यापैकी कोणाला तरी वाटायला पाहिजे होतं ना. असं कोणालाच वाटलं नाही. पुढचा प्रसंग आहे का, आता याच्या पलीकडे जाऊ द्या. मिर्झा राजा जयसिंगांचा इतिहास तुम्हाला माहितीये. मिर्झा राजा जयसिंग हे वयाच्या 9 ते 17 त्यांना जे शिक्षण दिलं गेलं, त्या शिक्षणानंतर वयाच्या 17व्या वर्षी ते मुघलांच्या म्हणजे दिल्लीत तेव्हा औरंगजेबाचे वडील होते, त्या औरंगजेबाच्या वडिलांचे चाकर म्हणून सैन्यामध्ये दाखल झाले. तर 17 ते 55 जेव्हा ते महाराष्ट्रावर चाल करून आले तेव्हा मिर्झा राजा जयसिंगांचं वय 55 वर्षांचं आहे. 17 ते 55 तो वय मोजा तुम्ही. इतकी वर्ष ते चाकरी कोणाची करताय? एका मुसलमान परकीय बादशाहाची. इतक्या वर्षामध्ये इतकी स्ट्रॉंग पॉवर आहे आपल्याकडे. त्यांची पॉवर किती महत्वाची, ते किंग मेकर ठरले. इतक्या स्ट्रॉंग पॉवरच्या राजाला असं एकदाही वाटू नये की आपण याला खाली खेचावं, हिंदू सिंहासन निर्माण करावं, असं वाटायला पाहिजे ना. असं त्यांना वाटलंच नाही. हे काय झालं असा प्रश्न जेव्हा मला पडला तेव्हा मी हे खोदून शोधून काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याची उत्तर अशी आहेत मित्रांनो की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असलं पाहिजे. आपण जर बहुसंख्य आहोत तर त्या बहुसंख्य पदाच्या बळावरती पॉलिटिकली आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. ही जाणीवच हिंदूंमध्ये नाही. ही जाणीव हिंदूंमध्ये नव्हती. म्हणून 300 वर्ष मला सांगा ना, सगळीकडे वेदमंत्रांचे घोष आहेत, सगळीकडे उत्तम धर्मजागरण चालू आहे, सगळं सुरू आहे या देशामध्ये, पण हिंदू राजा व्हावा असं कोणाला वाटलं नाही. असं एका कुठल्या तरी बारीकशा गावामध्ये जन्मलेल्या रामदास स्वामींना असं वाटलं आणि त्यांना प्रश्न पडला. त्यांना काय प्रश्न पडला? सावरकरांनी हे सगळं लिहिलंय हिंदुत्व पुस्तकामध्ये, सावरकरांनी हे सगळं लिहिलंय हिंदू पदपादशाहीमध्ये. एका 300-400 वर्ष हिंदूंना त्यांच्या राजकीय हक्कांची जाणीवच झाली नाही. आणि नंतर अचानक 16व्या-17व्या शतकामध्ये एक मुलगा उठला आणि त्याला प्रश्न पडला की दुष्ट संहारीने मागे ऐसे उदंड ऐकिले. ते रामदास स्वामी जेव्हा त्या तुळजाभवानी समोर उभे होते तेव्हा त्यांनी काय म्हटलंय तुमचं लक्षात येत आहे का? रामदास स्वामींचा श्लोक आहे. त्यांनी प्रश्न विचारला, जाब विचारला त्या आईला की अगं तुझ्या शौर्याच्या कथा मी खूप ऐकल्या, दुष्ट संहारीले मागे ऐसे उदंड ऐकतो परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य. असं ती म्हणाली होती तुळजाभवानी. असं ते तुळजाभवानीला रामदास स्वामी म्हणाले होते की मूळ सामर्थ्य दाखवी. आणि मग ते शिवाजी महाराजांचं राज्य झाल्यानंतर, त्याला राज्याभिषेक झाल्यानंतर रामदास स्वामी सुखानी म्हणाले तुझा तू वाढावी राजा. हे का घडलं? ही राजकीय दृष्ट्या जाणीव शिवाजी महाराजांनाच का आली? याचं उत्तर इथे की मिर्झा राजा जयसिंग पुन्हा एकदा
आपण तो मुळात हे सगळं समजून घेणं का आवश्यक आहे, कारण राजकीय दृष्ट्या आपण विचार याचा करत नाही. मिर्झा राजे जयसिंग वयाच्या 55व्या वर्षी महाराष्ट्रावर स्वारी करून येतात, तेव्हा त्यांच्या त्या सगळ्या स्वारीमध्ये मिर्झा राजा जयसिंगांचे कुलोपाध्याय त्यांच्या सोबत आहेत आणि नर्मदा ओलांडल्यानंतर युद्ध निर्विघ्नपणे पार पडावं, युद्ध आपण जिंकावं म्हणून त्यांनी तिथे यत्न केलेला आहे नर्मदेच्या काठी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मिर्झा राजे जयसिंग महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रात तळ ठोकल्यानंतर मिर्झा राजा जयसिंगांनी महाराष्ट्रात कोटी लिंगार्चन केलं. आता मला तुम्ही सांगा, मग मिर्झा राजा जयसिंगांना हिंदुत्ववादी म्हणायचं का नाही? कोटी लिंगार्चन करणारा माणूस हिंदुत्ववादी नसू शकतो? मिर्झा राजा जयसिंग जो नर्मदेच्या किनारी इतका मोठा यज्ञ करतो, युद्ध यशस्वी हो म्हणून, त्याला हिंदुत्ववादी म्हणायचं नाही? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मिर्झा राजा जयसिंगांच्या स्वभावाबद्दल जी वर्णनं केलेली आहेत त्या वर्णनांमध्ये असं लिहिले की मिर्झा राजा जयसिंग अतिशय शांत, अतिशय विनम्र, त्यांनी कधीही आयुष्यामध्ये परस्त्रीचा उपभोग घेतला नाही. ज्यांचे ते चाकरी करायचे ते राजा कसे होते तो भाग सोडून द्या, त्यांनी परस्त्रीचा उपभोग घेतला नाही. सतत नीतीने वागणारा मिर्झा राजे जयसिंग हे त्यांच्या कुलदेवतेला जल आणि पुष्प अर्पण केल्याशिवाय पाण्याचा थेंब सुद्धा पित नसत. इतका धर्मनिष्ठ माणूस. अशा माणसाला आपण हिंदुत्ववादी म्हणायचं की नाही? असा माणूस महाराष्ट्रामध्ये येतो शिवाजी महाराजांवरती आक्रमण करायला, आणि असा माणूस आतापर्यंत त्या 17 ते 55 या कालखंडामध्ये एकही युद्ध हरलेले नाही मिर्झा राजा जयसिंग. आता ते आले शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा इकडे लढायला आणि शिवाजी महाराजांविरुद्ध लढायला. आणि मग त्या मिर्झा राजा जयसिंगांना एखादे सावरकर जर त्या काळात असते तर ते मिर्झा राजा जयसिंगांना म्हणाले असते. आता इथे हिंदुत्व काय असतं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, मिर्झा राजा जयसिंगांच्या काळात जर विनायक दामोदर सावरकर जन्माला आले असते तर ते गेले असते मिर्झा राजांसमोर आणि त्यांना म्हणाले असते की मिर्झा राजे तुम्ही धर्मद्रोही आहात. आणि मग मिर्झा राजा जयसिंगांनी सावरकरांना प्रश्न विचारला असता की सावरकर तुम्ही काय सांगतात, मी जेव्हा तिकडनं निघालो दिल्लीहून इथे स्वारी करून यायला तेव्हा नर्मदेच्या काठी मी यज्ञ केलाय आणि महाराष्ट्रात आल्यानंतर मी कोटी लिंगार्चन करतो आणि तुम्ही मला धर्मद्रोही म्हणवता? त्या काळामध्ये ते उत्तर सावरकरांनी मिर्झा राजांना दिलेलं असतं. मिर्झा राजे तुम्ही कोटी लिंगार्चन कितीही करा, तुम्ही कितीही यज्ञ मांडा किंवा तुम्ही कितीही उपासना करा, पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन ज्या माणसाचं साम्राज्य डळमळीत करू पाहताय ना, तो माणूस 400 वर्षांनंतर पहिल्यांदा जन्माला आलाय ज्याला हिंदूंच्या राजकीय हक्कांची जाणीव झाली. तो माणूस असं सांगतोय की हिंदूंनी पॉलिटिकली हा प्रदेश माझा आहे, हिंदवी स्वराज्य आहे, हिंदूंचं राज्य आहे असं सांगणाऱ्या माणसाला, असं सांगणाऱ्या एका शिवाला, तुम्ही जरी कितीही शिवाचे उपासक असाल ना तरी अशा शिवाचा पराभव करायला तुम्ही, हे सावरकरांनी सांगितलं. आणि म्हणून हिंदुत्व या पुस्तकामध्ये सावरकरांनी लिहिलंय की पहिल्यांदा हिंदुत्वाची राजकीय जाणीव असणारा माणूस शिवाजी महाराज आपल्या देशामध्ये तयार झाला. आणि ती जाणीव इतकी विलक्षण त्यांनी करून दिली की त्याच्यानंतर जेमतेम 3 जिल्ह्यांचं शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. त्या 3 जिल्ह्यांच्या स्वराज्यामध्ये या माणसांनी हिंदूंना पहिल्यांदा राजकीय हक्कांची जाणीव करून दिल्यानंतर शिवाजी महाराज गेले. आता इथे आता पूर्ण सावरकरांपर्यंत येऊ आणि मग आपण थांबू. शिवाजी महाराज गेले, त्याच्यानंतर औरंगजेब स्वतः महाराष्ट्रात आला. औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रातला आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब इथे येतो. इथे आल्यानंतर शिवाजी महाराज तर जन्माला नाहीये, संभाजी राजांना त्यांनी पकडले, तरी सुद्धा संपूर्ण हिंदूंचं स्वराज्य औरंगजेबाला काबीज करता आलेलं नाही. शिवाजी महाराजांनंतर शंभूराजे झाले, शाहू महाराज झाले, त्यांच्यानंतर संताजी धनाजी झाले की ज्यांना काय पदवी दिली आहे शाहूंनी, हिंदूराव अशी पदवी दिली आहे. संताजी धनाजी झाले, त्याच्यानंतर रामदास नसताना ते पॉलिटिकल हिंदुत्व कसं जागा राहिलं बघा एका माणसाने सुरू केलेलं. ते रामदासांची जागा मग ब्रह्मेंद्र स्वामींनी घेतली आणि ब्रह्मेंद्र स्वामींनी घेतलेली ती जागा पुढे जाऊन त्यांनी 2 मुलं तयार केली. त्यातनं पेशव्यांचं घराणं सत्तेवर आलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1717-18 साली पेशवे ते छत्रपतीचे सेवक आहेत ना, शेवटपर्यंत त्यांनी ती छत्रपतींच्या गादीचे सेवक म्हणून म्हणजे हिंदुत्व पुढे वाढवण्याचा वसा त्यांनी घेतला. आणि 3 जिल्ह्यांचं शिवाजी महाराजांचं पॉलिटिकल हिंदुत्ववादी स्वराज्य पेशव्यांनी अटकेपार मिळून मिळवलं. आता कळलं तुम्हाला हिंदू राजकीय दृष्ट्या जागा झाला की काय करू शकतो.
आणि ते अटके पार नेऊन भिडवलेलं पेशव्यांनी साम्राज्य पुन्हा 1818ला ब्रिटिश आले आणि ते पुन्हा डबघायला आलं. युनियन जॅक आपल्याकडे फडकायला लागला आणि कट्टू पुन्हा 100 वर्षांनी 1920ला लोकमान्य टिळक गेले. लोकमान्य टिळक गेल्यानंतर आता कारण टिळक होते तेव्हा कोणाची टाप नव्हती हिंदूंविरोधात बोलायची. टिळक गेल्यानंतर हिंदुत्ववादी नेत्याचा व्हॅक्युम या देशात क्रिएट झाला. हिंदुत्ववादी नेता राहिला नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 2 तुम्हाला फक्त पॅराग्राफ वाचून दाखवेन आणि मग आपण शेवटाकडे जाऊ की काय परिस्थिती होती आणि सावरकरांना त्यांचं हिंदुत्व कुठल्या परिस्थितीत मांडावं लागलं. मोहनदास करमचंद गांधी यांनी, ते नेते होते ना या भारताचे, नेतृत्व करणाऱ्या माणसांनी हिंदूंना काय संदेश दिला होता हे मी तुम्हाला सांगतो आणि मग सावरकरांच्या हिंदुत्वाची राजकीय मांडणी करून मी थांबेन. दिनांक 21 जूनच्या पत्रात महात्मा गांधी म्हणतात, मी हिंदू आणि मुस्लिम असा भेद करत नाही. माझ्यासाठी दोघेही भारत मातेचे सुपुत्र आहेत. माझं वैयक्तिक मत असं आहे की संख्यात्मक दृष्ट्या हिंदू बहुसंख्य आहे आणि त्यांच्या स्वतःच्या विश्वासाप्रमाणे शैक्षणिक दृष्ट्या ते अधिक चांगल्या स्थितीत आहेत. एक सत्याग्रही या नात्यानं हिंदूंनी मुसलमानांना ते जे मागतील ते द्यावे आणि यात जे काही बलिदान असेल ते स्वेच्छेने स्वीकारावे असा माझा ठाम दृष्टिकोन आहे. अशा परस्पर औदार्यानेच एकता निर्माण होईल. आता मला सांगा, हे परस्पर औदार्य आपण दाखवलं तर समोरून दाखवलं जात होतं. हे परस्पर औदार्य मोकल्यांच्या बंडाच्या वेळेस कुठे गेलेलं होतं? हे परस्पर औदार्य काँग्रेसच्या व्यासपीठावरून विष्णू दिगंबर पलुसकर जेव्हा वंदे मातरम म्हणत होते तेव्हा कुठे गेलेलं होतं? हे परस्पर औदार्य जेव्हा श्रद्धानंदांचा खून अब्दुल रशीद करतात तेव्हा कुठे गेलेलं होतं? आणि हे परस्पर औदार्य हैदराबादच्या संस्थानामध्ये हैदराबादचे निजाम संस्कृत, हिंदी या सगळ्या भाषांवर बंदी घालतात, हिंदूंनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढायचं नाही हे सांगतात, तेव्हा कुठे गेलेलं होतं? आणि अशा काळात जर हिंदूंना राजकीय दृष्ट्या जागं केलं नसतं तर काय झालं असतं हा विचार करा आणि मग सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या सिद्धांताचा विचार करा. अशी परिस्थिती होती म्हणून हे करावं लागलं. अशी परिस्थिती होती म्हणून हे घडवावं लागलं ना सावरकरांना. आपण त्याच्याबद्दल बोलतच नाही, आपण ते बोललं पाहिजे, आपण ते सांगितलं पाहिजे. आता मंजुषाताईने तो उल्लेख केला ना की या माणसावरती आक्षेप का घेतले जातात, ह्याचं कारण जातं जातं तुम्हाला सांगतो. मग आता मला सांगा, त्या सगळ्या काळानंतर अचानक या सगळ्या परिस्थितीमध्ये हिंदुत्वाचा राजकीय मुद्दा सांगणारे विनायक दामोदर सावरकर जन्माला येतात. ते हिंदुत्वाचा राजकीय विचार सांगतात, पण काँग्रेसवर तोपर्यंत त्यांची अडचण होत नाही. मला सांगा, सावरकर हयात असेपर्यंत त्यांच्यावर असे आरोप कधी केले गेले का? नाही केले गेले. आतापर्यंत 1900 इंदिरा गांधींच्या काळात कधी सावरकरांवर असे आरोप केले गेले नाहीत, राजीव गांधींच्या काळात केले गेले नाहीत. हे आरोप अचानक अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होता आणि मग कुणीतरी मणिशंकर अय्यर जातो आणि अंदमानातले त्यांची ओळी पुसून टाकतो, तेव्हा हे आरोप का सुरू होतात याचा विचार आपल्या मनात येत नाही का? त्याच्यानंतर पुन्हा 10 वर्षाच्या काळामध्ये 4 ते 14 एकही आरोप आपल्या समोर येत नाही. अचानक 14 नंतर पुन्हा सावरकरांना विरोध का सुरू होतो हे आपल्या लक्षात येत नाही का? हा लक्षात येत नाही का याचं उत्तर आहे मित्रांनो, जेव्हा जेव्हा हिंदुत्ववादी विचारांचे लोक राजकीय दृष्ट्या प्रबळ झालेले असतात तेव्हा 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 त्यांचं जे सगळ्यात भक्तिभावाचं ठिकाण आहे हिंदुत्व, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, तो हिंदुत्वाचा विचार आजच्या आधुनिक काळात कुणी दिला? विनायक दामोदर सावरकरांनी दिला. मग तो हिंदुत्वाचा विचारच किती खोटा आहे बघा. सावरकरांचं हिंदुत्व, तुम्ही सांगा हिंदुत्व कोणाचं मानतो? सावरकरांचं हिंदुत्व, कारण त्याच्याशिवाय दुसरं नावच नाही. गांधींचं हिंदुत्व वगैरे अशा विषयावर कधी काही कोण बोलू? सावरकरांचं हिंदुत्व. मग सावरकरांनी हिंदुत्व सांगितलं तर सावरकरांचं हिंदुत्व खोटं आहे हे ठरवण्यासाठी सावरकरांना डागा. एखाद्या योद्ध्याला जर आपण शस्त्रांनी पराजित करू शकत नसलो तर त्याचं मानसिक खच्चीकरण करायचं, त्याला इतर बाजूंनी आपण संकटात आणायचं, हा एक युद्धामधला नियम सांगितलं. ही एक युद्धाची नीती आहे. ही कुठं नीती असतो, पण ही नीती आहे. त्या माणसाचं मानसिक खच्चीकरण करायचं, त्याच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायचे, त्याला इतर वेगळ्या गोष्टींनी खिंडीत कसं पकडता येईल याचा विचार करायचा. ही जी नीती आहे ही नीती वापरणं सध्या सुरू आहे, म्हणून सावरकरांना विरोध आहे. हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आहे म्हणल्यानंतर ज्या हिंदुत्वाचा आधुनिक दृष्ट्या हे हिंदुत्वाचं लोकजागरण का सुरू झालं? कारण तेव्हा त्या हेडगेवर गेले, पण त्यातनं त्यांनी पुढे जाऊन ती छोटीशी 8-10 जण होते त्यांच्या घरामध्ये,
त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात केली आणि त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बेस असलेलं सरकार आज जर सत्तेमध्ये आहे तर त्या सगळ्या विचारधारेवरच शंका निर्माण करायची, त्या विचारधारेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचं. म्हणून हा दोष सावरकरांना लावला जातो. सावरकरांवरती टीका हे एक राजकीय षडयंत्राचा भाग आहे. पुरोगाम्यांच्या भाषेत सांगत तो व्यापक कटाचा भाग आहे. हा व्यापक कटाचा भाग हे राजकीय षडयंत्र अशामुळे सुरू झालेलं आहे की हिंदूंनी वेळोवेळी आपल्या राजकीय हक्कांचा विचार केला नाही. हिंदूंनी वेळोवेळी पॉलिटिकली जागा असण्याचा कधी विचारच केला नाही. आपल्याला काय शिकवलं गेलं? अहिंसा परमो धर्म शिकवलं गेलं, पण धर्म हिंसा तथैवच हे आम्हाला नाही सांगितलं गेलं ना. सावरकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की गायीची पूजा करता करता हिंदू समाज हा जणू गायीसारखा झालाय. पण हिंदू समाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की जशी गाय आमचा आदर्श आहे तसंच 10 तोंडांच्या रावणाचा शिरच्छेद करणारा राम हा सुद्धा हिंदूचा आदर्श. आम्ही फक्त गायीचा आदर्श घेतला. रामाला प्रश्न पडला होता, आता प्रदीपजी आपण बोलत होतो, रामाला प्रश्न पडला होता ना, बरं धर्म असं सांगतो की स्त्रीला मारायचं नाही, ब्राह्मणावरती तलवार उचलायची नाही क्षत्रियांनी. अशा वेळेस ते रामाला जेव्हा घेऊन गेले तेव्हा विश्वामित्रांनी प्रश्न विचारलाय ना. ते जेव्हा म्हणाले जोड झणी कारमुका सोडरे सायका मारही राटिका रामचंद्रा, असं विश्वामित्र सांगताय तेव्हा राम म्हणाला कसलं मार? अरे ती स्त्री आहे, स्त्रीला मारणं माझा धर्म मला सांगत नाही. अशा वेळेस तुमचा धर्म तुम्हाला कुठल्या पातळीवर वापरायचा असतो हे सावरकरांनी शिकवलं, हे विश्वामित्रांनी रामाला शिकवलं, हे जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना शिकवलं. आणि अशा वेळेस धर्म कसा वापरायचा हे सावरकरांनी आपल्याला शिकवलं. 3 उदाहरणं देतो आणि आपण थांबू. काय झालं रामायणात? ते म्हणाले ती स्त्री लोकांना त्रास देणारी ती यज्ञामध्ये विघ्न आणणारी स्त्री म्हणून तिला मार, असं म्हणून विश्वामित्रांनी तिला मारायला सांगितलं. त्राटिकाला मारलं, त्याच्यानंतर शूर्पणखा आली, शूर्पणखेला सुद्धा रामाने मारलंय, तिचे भंग केले, तिचं नाक लक्ष्मणांनी कापलंय, तशी भळभळती जखम घेऊन ती गेलेली आहे, तिच्यावरती शस्त्र चालवलंय. तेच शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांचं तुम्हाला लक्षात येणार नाही पण हा माणूस किती विचारी होता बघा. जेव्हा अफजल खानाला मारायला ते गेले, अफजल खानाला मारायच्या आधी शिवाजी महाराजांनी खान चाचा वगैरे म्हणले, त्यांना मी घाबरलोय वगैरे असं सगळं म्हणले. हे पॉलिटिक्स वापरून ज्या हातांनी नमस्कार करत शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या शामियानात प्रवेश केला ना, त्याच 2 हातांमध्ये त्यांनी वाघनखं लपवून ठेवली होती, लक्षात ठेवा. आपण हात तेवढा घेतला पण हातांमधली वाघनखं विसरलो. सावरकरांनी ते सांगितलंय. सावरकरांनी खूप सुंदर उदाहरण दिलंय. तुम्ही कारण मुळात जेव्हा पहिलं सरकार या देशावरती आलं तेव्हा गांधीजी आणि नेहरूजी असं म्हणत होते सगळेच जण की आम्हाला सैन्याची काही गरजच नाहीये, आम्हाला सैन्यच नको, कारण आम्हाला अहिंसा हवी आहे. अशा वेळेस सावरकर त्यांना म्हणाले होते मग तुम्ही तिथे आपल्या सैन्याच्या हातामध्ये एक जपमाळ द्या आणि ती जपमाळ घेऊन त्यांना जपत बसायला सांगा. असं नाही झालं. पहिलं लगेच 48 साली पाकिस्तानचं आक्रमण झालं आणि त्या आक्रमणाचं सैन्य सोडावं लागलं ना. कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? तुमचा धर्म अशा वेळेस अहिंसा परमो धर्म सांगतो म्हणून तुम्ही सैन्य सोडायचं थांबवलं होतं का? मला सांगा, वाघिणीने जर असं ठरवलं की उद्यापासून मी शाकाहारी होणार, वाघिणीने जर असं ठरवलं की उद्यापासून मी कुणाला मारणार नाही, मी बकऱ्यांची शिकार करणार नाही, मी कोणाची शिकार करणार नाही, तर वाघिणीची पिलं पोसली जातील का? वाघिणीच्या पिलांना जर वाघिणीचं दूध प्यायचं असेल तर वाघिणीचं स्वतःचं पोषण होणं आवश्यक आहे आणि ते पोषण तिच्या भक्ष्यावर अवलंबून आहे. वाघिणीने कधीही अहिंसावादी होऊन चालत नसतं. त्याच सावरकर प्रतिबिंब उमटवतात आणि ते स्वतः सांगतात की एखादा पंडित वाघापुढे मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो. हे हिंदू विसरले, हे हिंदू विसरले. हे रामाला विश्वामित्रांनी सांगितलं, हे शिवाजी महाराजांच्या लक्षात होतं. काय प्रसंग आहे अफजल खानवरचा लक्षात घ्या. वरती जेव्हा प्रतापगडावरनं शिवाजी महाराज निघाले, ते प्रतापगडावरनं निघालेले शिवाजी महाराज त्यांचे कुलोपाध्याय प्रभाकर भट्ट राजोपाध्याय, त्या राजोपाध्यांना त्यांनी वाकून नमस्कार केला, दंडवत घातलं आणि त्यांना त्यांची गाय दान केली. आणि गाय दान करून येणारे इतका मान देणारे आपल्या कुलोपाध्यायांना शिवाजी महाराज अफजल खानावरती त्यांनी प्रहार केल्यानंतर अफजल खानाचीच तलवार घेऊन जेव्हा तो कुलकर्णी नावाचा अफजल खानाचा वकील धावून आला तेव्हा त्याच्यावर वार केलाय ना शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णींना सांगितलं की बघा तीर्थरूप महाराज साहेबांची आम्हाला आण आहे की ब्राह्मणाला मारेल तर तो
शंभू आमस असेल, त्याच्यामुळे तुम्ही आमच्याशी लढू नका, तुम्ही निघून जा. कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी ऐकलं नाही, त्याला तिथे प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी मारले. एकीकडे आपल्या कुलोपाध्यायांना वाकून नमस्कार करणारे शिवाजी महाराज खाली येऊन जर त्या ब्राह्मणाला मारत असतील तर तुमचा धर्म तुम्हाला चांगलं काय वाईट काय, चांगली कृती कुठली आणि वाईट कृती कुठली त्यामागचा भेद शिकवतो ना. अशा काळामध्ये हिंदूंनी पॉलिटिकली जर जागा होणं महत्वाचं आहे असं विनायक दामोदर सावरकर सांगतात. त्यांच्या वक्तव्यांचा प्रचंड विपर्यास केला जातो. त्यांनी गायीला मारा म्हणून सांगितलं असं म्हणून बरेच हिंदुत्व हे त्यांच्यावरती आग पाखड करत असतात. काय सांगितलं? सावरकरांचं हिंदुत्व कसं आहे? सावरकरांचं हिंदुत्व इतकं विलक्षण आहे, ते म्हणतात की उद्या पाकिस्तानने जर असं ठरवलं की यांच्यावर सैन्य सोडण्याच्या ऐवजी आपण एक गायीचं कळप सोडू, कारण हे गायीला देव मानतात, ते तिला मारणार नाही, आणि गायीचा कळप सोडू असं म्हणल्यानंतर आमचे सगळे सैनिक बसले शांत. म्हणजे गायींच्या माघारी येत आहेत त्यांचे सैनिक, आम्ही शांत. गायी सोबत आले, गायीवर बसला नाही, त्याला मारतात कसं? असं जर ते म्हणाले तर काय करणार आम्ही? अशा वेळेस जी तुम्ही हिंसा करता ती धर्मासाठी केलेली हिंसा असते. ती हिंसा म्हणजे अहिंसाच आहे असं सावरकरांचं. मला सांगा, साधं उदाहरण, तुम्ही तुमचे केस वाढल्यानंतर कापता ना, आपण आपल्या हातांचे नख वाढल्यानंतर कापतो ना, आपण आपल्या पायांची नख आपण कापतो ना, मग आपण आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक कापला म्हणजे आपण आपल्या शरीराची हिंसा केली असं आपण म्हणतो का? त्याचा अर्थ कृती मॅटर करते ना. सावरकरांचं हिंदुत्व ते आहे मित्रांनो. सावरकरांनी ते आपल्याला सांगितलं. सावरकरांनी जो सिद्धांत आणला ना, आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवयी हिंदुरीती स्मृता. ते काय म्हणाले? सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत, आणि पितृभू जी आहे ना त्यांची, ती पितृभू कशी आहे? पितृ म्हणजे नुसती वडील नाही, पितरुभू, तुमचे पित्र. मला सांगा, पावसकरांचे हजारो पित्र काही जन्मांचे या मातीमध्ये राहिलेले. अशी पितृभू जी आहे ते हिंदू आहे. आणि पुण्यभू म्हणजे रामायणाच्या आधीपासून या देशामध्ये, या भूमीमध्ये पुण्यवंतांनी यज्ञ केलेले आहेत. ही भूमी आमची भूमी आहे. आपण सकाळी उठल्यानंतर त्या भूमीवर पाय ठेवायच्या आधी मंत्र म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, आणि आपण पादस्पर्श क्षमस्वमे म्हणतो त्या भूमीला पाय लावताना. याचा अर्थ काय? आपण त्या भूमीला पुण्यभू मानतो ना. मला सांगा, जसं आपण हिंदू या भूमीला पुण्यभू मानतो तसं बौद्ध धर्म सुद्धा याच भूमीत रुजला, त्यांचीही पुण्यभू आहे. शीख धर्म याच भूमीत रुजला, त्यांचीही पुण्यभू आहे. अशा सगळ्यांची पुण्यभू ही भारतभूमी आहे. असे सगळे जे या भूमीला पुण्यभू मानतात ती आमची भूमी, ती आमची भूमी आहे, लक्षात घ्या. आणि ती मानणारे जे जे ते हिंदू हे सावरकर सांगतायत. आणि हे सावरकरांचं पॉलिटिकल हिंदुत्व आहे, हे आपण लक्षातच घेतलेलं नाही. हिंदूंना त्यांच्या राजकीय दृष्ट्या सबळपणाची कठोर जाणीव करून देणारा सावरकर हा एकमेव माणूस आहे. आणि ती जाणीव आत्ता आपल्याला झाली. एक वोट बँक हिंदुत्वाची तयार झाली ना, त्याच्यानंतर हे सगळे बदल घडले. जोपर्यंत हिंदूंची वोट बँक नव्हती तेव्हा हे काही घडूच शकत नव्हतं, कारण राजकीय दृष्ट्या आम्ही कमकुवत होतो. 70 वर्ष हिंदूंचंच सरकार होतं, पण आम्हाला जाणीवच नव्हती काय केलं पाहिजे. आम्ही सशक्तच नव्हतो. मग त्या सावरकर विचारातनं कुठेतरी त्या हिंदुत्वाला राजकीय परिमाण मिळालं. ते राजकीय परिमाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून असो किंवा राजकीय पक्षाच्या माध्यमातून असो ते सत्तेवर गेलं. आणि ते सत्तेवर गेल्यानंतर हे सगळे बदल हिंदुत्ववादी बघू शकतात. आणि एकमेव कारण राजकीय दृष्ट्या सबल असणं, राजकीय दृष्ट्या उत्तम पद्धतीचं वातावरण असणं. जोपर्यंत हिंदू, तुम्ही कितीही जुनी उदाहरणं काढून घ्या, 400 वर्ष हिंदू राजा नव्हता या देशामध्ये. सर्रास रामदासांनी लिहिलं, किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट लिहिल्या, किती शामुखी जाहसी थाकविल्या, किती सुंदरा हालो होनी मेल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या. हे सगळं केव्हा सांगितलं? हिंदू पदपादशाही, हिंदू राजा झाला आणि हे सगळं थांबलं. सावरकर ते सांगतात, हिंदूंनो राजकीय दृष्ट्या संघटित व्हा. हे सावरकर समजून घेतले पाहिजे, हे सावरकर ऐकून घेतले पाहिजे. आणि अशा काळात सावरकर सांगतायत की आता हिंदूंना राजकीय पुढारी नाही. तेव्हा सावरकर हिंदूंचे राजकीय पुढारी झाले. वयम जनहितम ध्येयम केवलम न जनस्तुती, हे सावरकर म्हणतायत. त्यांना सुद्धा ऐकून घ्यावं लागलंय. त्यांना लोकांनी नावं ठेवलेत, पण नाही, सावरकर सांगत राहिले. ते हिंदुत्व आता समजून घेतलं. आणि आता हिंदूंपुढे सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर राजकीय दृष्ट्या तुम्ही झालाच सबल,
राजकीय दृष्ट्या तुम्ही झाला उत्तम पद्धतीने. आता गेली 10 वर्ष तुम्हाला कळलं की पॉलिटिकल पार्टी आपल्या हातामध्ये असेल, आपल्या पाठीशी असेल, आपण काही करू शकतो. पण जाता जाता काय करा हे मी तुम्हाला सांगतो. काय केलं पाहिजे? हिंदू म्हणून आपलं काही कर्तव्य आहे ना. आपल्याला सीमेवर जाऊन गोळीबार करायचा नाही, आपल्याला सीमेवर जाऊन लढायचं नाही. सावरकरांनी काय सांगितलं? तुमचं हिंदू म्हणून काय कर्तव्य आहे हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. हिंदू म्हणून आपलं काय कर्तव्य आहे मला सांगा. हिंदू म्हणून आपण आपल्या मुलांना कधी देवासमोर बसून रामरक्षा पसायदान म्हणायला लावतो का? हिंदू म्हणून माझ्या रामायण महाभारतामधल्या गोष्टी मी माझ्या मुलाला सांगतो का? किंवा माझा हिंदू धर्म काय आहे बाळा? तू एका हिंदू धर्मात जन्माला, तुझ्या जन्माच्या दाखल्यावरती तुझा धर्म लिहिला जातो, तो हिंदू आहे. तुम्ही जसं मुलाला जन्माला घालता, मुलीला जन्माला घालता, जन्माला घातल्यानंतर त्याला उत्तम शिक्षण देणं, त्याची सगळी काळजी करणं, त्याला वाढवणं, त्याची फी भरणं, हे एक आईबापाचं कर्तव्य म्हणून आपण करतो ना. तसं ज्या उज्ज्वल धर्मामध्ये तो मुलगा जन्माला आला, तो धर्म काय आहे? त्या धर्मामध्ये किती मोठी माणसं होऊन गेली, त्या धर्मातल्या मोठ्या माणसांनी काय काय केलं, हे त्या मुलाला शिक्षण देणं आईबाप म्हणून आपलं कर्तव्य नाही का? हे कर्तव्य नाही आपलं की आपण त्याला जन्म द्यायचा, कॉन्व्हेंट शाळेमध्ये टाकायचं आणि मग त्या शाळेमध्ये गेल्यानंतर तो मुलगा कराग्रे वसते लक्ष्मी किंवा देवाची प्रार्थना आपण जी काय म्हणतो ना, जय शारदे वागीश्वरी, ते म्हणणार नाही. तो मुलगा म्हणणार ओ गॉड जीसस यू आर ग्रेट. मग आपण आपल्या मुलांवर कुठले हिंदुत्वाचे संस्कार, मग आपण कुठले हिंदुत्व पुढच्या पिढीमध्ये पोहोचवतो? आपण जर आपला धर्म त्याला खोटच वाटणार ना की कसला आहे, तू कसल्या मला भाकड कथा सांगतेस हिंदुत्वाच्या? तुमच्या रामायणामध्ये लिहिलंय तो दगड पाण्यात तरंगला आणि सेतू बंधन झाला, असं करत असतंय? असे प्रश्न तुमचा मुलगा तुम्हाला विचारेल, तुमची मुलगी तुम्हाला विचारेल. तेव्हा हिंदुत्व काय आहे, तेव्हा ते खरं काय आहे हे मुळात आहे तुम्हाला माहिती असतं आणि मग तुम्ही त्यांना सांगणार आवश्यक. तर इथून पुढची पिढी कुठेतरी त्यांना धर्म म्हणजे काय, आपलं म्हणजे काय, स्वत्व म्हणजे काय. शिवाजी महाराजांचं बालपण कसं झालं ते वाचतो ना आपण की जिजाबाई रोज त्यांना जवळ घ्यायची आणि राम लक्ष्मणाच्या गोष्टी सांगायची. आमची आई आज जिजाबाई नाही होऊ शकत, आमचा मुलगा आज शिवाजी होऊ शकत नाही, पण आमचा धर्म काय सांगतो हे आम्ही आमच्या मुलांना सांगतो. आणि याच्या बरोबर उलट काय घडतंय ते बघा. 14-15 वर्षाचं मुस्लिम मूल 5 वेळेला दिवसातनं नमाज पडायला जातं, तेव्हा त्याला डोक्यावरती ती पांढरी टोपी घालायची लाज नाही वाटत. आमच्या मुलाला कुंकू लाव म्हटलं आणि आमच्या मुलीला टिकले लाव म्हटलं तर ती लगेच अशी ताडकन आमच्या अंगावर येते. हे का होतं? आमचा धर्म आम्हाला सक्ती कसलीच करत नाही. आमचा धर्म ते लावलं नाही तर असेल असं कधीच सांगत नाही, पण ते लावणं का महत्वाचं आहे हे आम्ही सांगतो आमच्या मुलांना. याच्या पलीकडे आता पुढचं काय होणार आहे मी तुम्हाला ते 2 मिनिटात सांगतो. एका बाजूला तुमच्या हिंदूंच्या घरांमध्ये वाढणारी ही अशी मुलं ज्यांना सावरकर माहित नाही, ज्यांना टिळक माहित नाही, ज्यांना शिवाजी महाराज नावाला माहिती आहेत बरं का, पण त्यांनी काय केलं हे अजिबात माहित नाही. शिवाजी महाराजांच्या या सगळ्या गोष्टी त्यांना माहित नाही. आणि दुसरीकडे लहानपणापासून या इलाहा इल्लल्लाह रसूलल्लाहची संख्या पाठ करणारी मुलं. दुसऱ्या बाजूला दारुल इस्लाम आणि दारुल हरमचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करायला पाहिजे आणि ते करायसाठी फक्त आणि फक्त जिहाद करायचा आणि काफरांना मारायचं असं सांगणारा धर्म आहे. आज कित्येक मुलं मदरशांमध्ये शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम मुलांचं प्रमाण फार कमी आहे. मदरशांमध्ये शिक्षण घेणारे मुलं आहेत, मदरशांमध्ये शिक्षण घेणारे मुली आहेत आणि त्यांना हेच शिकवलं जातं या इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह. दारुल हरमचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये आणि सगळं जग इस्लाममय करायचं अशी जर शिकवण सातत्याने या देशामध्ये 20% असो 10% असो या मुलांना सांगितली जाते. आणि तुमची आमची मुलं धर्मनिरपेक्षतेच्या गोळ्या खाऊन जर वाढतायत तर मला सांगा उद्या ती मुलं खरंच त्यांचा जिहाद करायला उठली आणि तुमच्या दारापाशी तलवार घेऊन उभी राहिली तर तुमची मुलं काय करणार आहेत? मी फार धाडसाने बोलतोय बरं का हे. असं जर झालं उद्या त्यांना जे शिकवलं गेलं लहानपणापासून उगा मी तुम्हाला सांगतो ISISचे जे आतंकवादी आहेत ना त्यांची वय 14, 15, 20 आहे. इतक्या तरुण वयाची मुलं तिथे सापडत आहेत, इतक्या तरुण वयाची मुलं तिथे जात आहेत. त्यांना त्याच्या धर्माची जाणीव आहे, त्यांचा धर्म त्यांना कट्टरता शिकवतोय आणि आम्ही मात्र धर्मनिरपेक्षता, आम्ही मात्र सेक्युलरिझमच्या इतक्या गप्पा मारतोय. आम्हाला सावरकरांचं हिंदुत्व आणि सावरकर म्हणलं की अरे आमची मुलं चारात लांब राहतात, आम्हाला फक्त शांतता पाहिजे. कसली शांतता? इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध बघितलं ना कशातनं भडकलं. इस्लामच्या संघर्षातनं जगात युद्ध होत आहेत आणि आमच्या मुलांना आम्ही कसला धर्मनिरपेक्षपणा शिकवतोय मला सांगा. आमच्या मुलांना कट्टरता तर सोडून द्या, मी तुम्हाला सांग कट्टरतेचं मी नाव घेत नाही, पण किमान हिंदू म्हणून कोण हे सुद्धा आम्ही आमच्या मुलांना शिकवू शकत नसू तर मग
कुठेतरी भविष्यकाळ अवघड आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सावरकरांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. सावरकरांनी हिंदुत्व पुस्तकामध्ये सांगितलं, त्याचं म्हणाले की मुसलमानांनी हिंदुस्थानावर आक्रमण करायचं आणि इराण, इराक, तुर्कस्तान ह्या ज्या देशांवरती आक्रमण केली, तिथे आज म्हणजे त्यांनी 100 वर्षांपूर्वी सांगितले, आज पॉलिटिकली कोण सत्तेवर आहे? मुसलमान सत्तेवर आहेत. आज या भारतात अवतीभोवतीची 4-5 राष्ट्र इस्लामिक राष्ट्र आहेत की नाही? केवळ हिंदुस्थान एक हिंदूंचं राष्ट्र. या देशाच्या बाहेर गेला तर ख्रिश्चन राष्ट्र आणि इस्लामी राष्ट्र अशी 2च राष्ट्र, धर्मनिरपेक्ष राष्ट्र नाही. एकतर ख्रिश्चन राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र. मग हिंदूंसाठी असणारं एकच राष्ट्र हिंदुस्थान, ज्याच्यात सुद्धा त्या देशात राहणाऱ्या हिंदूंना हिंदुत्व म्हणजे काय हे माहितीच नाही. त्यांना गोळ्या दिल्या सेक्युलरिझमच्या. अशा देशामध्ये जर उद्या आणखी कोणी परकीय आक्रमक आले आणि इंटरनल अंतर्गत काही कमी आहेत का? लव्ह जिहादचे प्रकरण, लँड जिहादचे प्रकरण कमी आहेत का? मला या सगळ्या प्रकरणांमध्ये अंतर्गत जर वैरी शिरले तर मग तुम्ही कुठे जाणार मला सांगा? कुठला देश आहे तुमच्याकडे? नाहीये. आज बाहेरच्या देशांमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत, मला मान्य आहे, पण ती त्यांची पितृभू नाहीये. ही पितृभू पुण्यभूमीच्या आहे. त्याच्यामुळे ही माती, ही भूमी सेफ असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी कळकळीची विनंती आहे, तुमच्या मुलांना हे सांगा, तुमच्या मुलांना हे सावरकर सांगा. जो हिंदुत्वाचा सिद्धांत आधुनिक काळात विनायक दामोदर सावरकरांनी सांगितलं, त्यांनी पॉलिटिकली जागं केलं हिंदूंना. ते पॉलिटिकली जागं राहणं का महत्वाचं आहे ते सांगा. तुम्ही पिझ्झा आणि बर्गर जो खाता ना डॉमिनोजचा, त्या पिझ्झा आणि बर्गरच्या थोड्या पैसा हा हलालच्या ऑर्गनायझेशनला जातो, ज्यातनं अशी कट्टर मुलं तयार केली जातात, ज्यांच्यावर सतत कट्टरतेचे आणि धर्माचे संस्कार केले जातात. डॉमिनोजचा पिझ्झा, त्याच्यानंतर तो काय बर्गर जो काय मिळतो तो मॅकडॉनल्ड्सचा, त्यातले थोडेसे पैसे त्या हलाल जिहादवाल्यांकडे जात आहेत. आणि आपण मात्र हिंदूंचं संघटन, हिंदू एकत्र यावं तर त्याला म्हणतो नाही नाही नाही, हे अमुक पक्षासाठी बोलतात, हे अमुक याच्यासाठी बोलतात. अरे पॉलिटिकली तुम्ही स्ट्रॉंग नाहीये तर इतिहासामध्ये तुम्ही लोकांकडनं मार खाल्लाय असं इतिहास सांगतोय. तर तो इतिहास सावरकरांनी सांगितलाय, तो इतिहास सगळीकडे लिहिलेला आहे, तरी तो इतिहास मान्य करायचा नसेल तर मग तुमचं घर धोक्यात आहे, तुमची पिढी निघून जाईल. मी तुमच्या पिढीला काही म्हणत नाही, पण इथून पुढं या देशात आज जी मुलं जन्माला येतात ती 70 वर्षांनंतर जर हीच सेक्युलरिझमच्या गोळ्यात तशीच राहिली ना तर मग त्यांच्या घराबाहेर असे कित्येक जिहादी उभे राहतील की त्या जिहाद्यांना उत्तर देण्यालायक त्यांच्याकडे काहीही नसेल आणि मग ते हक्कना मरतील. हे जर थांबवायचं असेल, हे जर होऊ द्यायचं नसेल तर हिंदुत्व समजून घ्या, तर मुलांना हिंदुत्व शिकवा. आणि तर एकमेव माणूस गेल्या 100 वर्षात झाला ज्याने हिंदूंची बाजू इतक्या पोटतिडकीनं मांडली, ज्याने हिंदूंचाच पक्ष मांडला, तो हा सावरकर नावाचा माणूस. समजून घ्या आणि तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवा. इतकीच विनंती करतो आणि थांबतो. मी अविनाशजींचं आणि भारत विकास परिषदेचं आणि पार्ले टिळक मंदिराचं सुद्धा मी खूप अभिनंदन करतो की अशा विषयावरती त्यांनी मला बोलायला बोलवलं. आणि अविनाशजी तर मला भगूरला सुद्धा घेऊन गेले होते, तिथे ते सातत्याने असे उपक्रम करतात. ते म्हणाले ना की शासकीय अधिकारी असं काही करत नाही, पण तुम्ही त्याला अपवाद आहात. त्याच्यामुळे तुमचं आणि या सगळ्या मंडळींचं सुद्धा खूप कौतुक. धन्यवाद. राष्ट्रगीताने संपूया हा कार्यक्रम. कोणी जाऊ नका मागच्या बाजूला. फक्त एक इन्सिडेंट, आजचाच इन्सिडेंट आपल्याला जो सांगू इच्छितो की जसं आपण मुलांवर कसं संस्कार करतो त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या मनात हात भिडलंय. भारत विकास परिषदेचा कार्यक्रम दिवस असतो दिवस आपण सुरुवात त्याची वंदे मातरम या पूर्ण गीत गाऊन करतो. तर याकरता त्याच एका महाविद्यालयाचं नाव घेऊ इच्छित होते, कारण महाविद्यालय बदलावं त्यामुळं. ती 11वीतली मुलगी होती, ती होती वंदे मातरम, पूर्ण वंदे मातरम मला म्हणायची. 2 कार्यक्रमामध्ये या मुलगी ती आली होती आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी तिला निमंत्रित केलं होतं की आज यामध्ये वंदे मातरम म्हणायला ये म्हणून. तर ती येते म्हणली. आता जस्ट इमॅजिन एवढा मोठा प्लॅटफॉर्म, एवढं हे 100 वर्षाची वास्तू, या वास्तूमध्ये त्या 11वीतल्या मुलीला आपला परफॉर्मन्स सादर करण्याची एक प्लॅटफॉर्म मी उपलब्ध करून दिलं होतं. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअपवर मला मेसेज पाठवला. आता खरं खोटं मला माहित नाही की माझे आई वडील विचारतात की त्याला मानधन किती मिळेल. परत त्या बरोबर आई वडिलांची कीव करायची वाटली.
आपण दिलं असतं तर किती दिलं असतं तुम्हाला, तेवढ्यापूर्वी ती तेवढी मोठी संधी घालवली. त्यानंतर तिला सांगितलं की मी सामाजिक जाणीवून हा कार्यक्रम घेतो, मानधन मी काही देऊ शकणार नाही. तर तिचं उत्तर आलं की मला संध्याकाळी कॉलेज आहे त्यामुळे मी येऊ शकणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये खरोखर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांनी आता सांगितलं की हा हिंदू धर्म किंवा आपले त्या मुलीचं चुकतंय, त्या आईवडिलांचं चुकतंय, डोंट नो, पण कुठं तरी काहीतरी चुकतंय. आणि मग मला असं वाटलं, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की आपण हा कार्यक्रम का घ्यायला पाहिजे. तर खरोखर गरज आहे, खरोखर गरज आहे. आपल्यामध्येच असे लोक राहतात की ज्यांना आपण जागा करणं खूप गरजेचं आहे. एनिवे, पार्थ भावस्करजी आपले खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज या कार्यक्रमाला आलात. लोकमान्य सेवा संघाचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपला हा एवढा सुंदर हॉल आपण उपलब्ध करून दिला, त्याबद्दल सर्वच पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम आपण इथं संपवूयात. आणि मी खास करून पार्ले कॉलेजचे जे मुलं आहेत, साठे कॉलेजचे, तुम्हाला आवडला का कार्यक्रम हा? का जबरदस्तीने पाठवला म्हणून? तुम्ही कृपा करून तुमच्या प्रिन्सिपलला याचा फीडबॅक द्या. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की माझी अशी इच्छा आहे की खरोखर आपण तरुणांना यातनं जागृत करायचं. नॉट ओन्ली हिंदुत्व वगैरे सोडून द्या, पण खरोखर देशामध्ये काय चाललंय. नुसतं कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन इतिहास वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव अशा मोठ्या लोकांचे लेक्चर्स तुम्ही ऐकावे. या दृष्टिकोनातून काय करता येईल ते विचार करून आपण. तर तुमचे जे काय फीडबॅक असेल, तुम्हाला आवडलं नसेल तर फ्रँकली सांगा की आम्हाला अजिबात कार्यक्रम आवडला नाही, ठीक आहे, जेणेकरून आम्हाला याच्यामध्ये सुधारणा करता येईल तुम्हाला. आणि सर्वांना आणखी एक विनंती की आपण सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह आहात. या कार्यक्रमाबद्दल आपले जे काही विचार आहेत ते कृपा करून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा, जेणेकरून फक्त हा कार्यक्रम एवढ्या लोकांपुरता सीमित न राहता इतरांपर्यंत पोहोचेल. आणि पार्थ भावस्करच्या जो अंदमान बोलवतोय हा जो उपक्रम असतो त्याच्यामध्ये तुम्ही जरूर सामील व्हा. मी तुम्हाला सांगतो, वर्थ आहे ते. कुठलाही आर्थिक फायदा न बघता एक सामाजिक उपक्रम म्हणून तो घेतात तो कार्यक्रम, त्या टूरला तुम्ही जरूर जॉईन करा. एनिवे, पण संपूर्ण त्या ठिकाणी सगळ्यांनी कृपा करून उभं राहावं गेलं. जनगण मन अधिनायक जय